इन्व्हेस्टमेंट किती कालावधीसाठी केली गेली पाहिजे आणि हा प्रश्न म्हणजे दूध किती वेळ उकळत ठेवायचं या प्रश्नासारखा आहे. खरं तर दुधापासून अनेक पदार्थ बनतात. दूध किती वेळ उकळत ठेवायचं तर त्या दुधाचा वापर कशासाठी करायचा आहे त्याच्यावर ठरतं. तसंच इन्व्हेस्टमेंटचा हा वापर कशासाठी करायचा आहे, ते गोल कोणता आहे, ते गोल पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो त्यानुसार तो इन्व्हेस्टमेंट जर्नी ठरतो. इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की ते गोल पूर्ण होतंय का, ते गोल पूर्ण होण्यासाठी आपण ते इन्व्हेस्टमेंटचा पिरियडिक रिव्ह्यू करतो का, त्यामध्ये आपल्याला किती अजून वाढ केली पाहिजे किंवा काही कमी केलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्याचा ह्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये विचार केला गेला पाहिजे. सगळी करतात म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आणि एकदा इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये असा अजिबात होत नाहीये. तसं करून चालत नाहीये. इन्व्हेस्टमेंट वरती आपलं प्रामुख्यानं लक्ष राहिलं पाहिजे, पिरियडिक रिव्ह्यू केलं गेलं पाहिजे आणि ते ध्येय साध्य झालं की त्याचा उपयोग पण घेता आला पाहिजे. केवळ इन्व्हेस्टेड राहून पण उपयोग नाहीये, तर त्या ध्येयाचा, त्या गोल पूर्ण झालेल्याचा आस्वाद पण घेता आला पाहिजे, ते उपभोगता पण आलं पाहिजे. तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोलला मॅप असेल तर चांगलंच आहे, नसेल तर तुम्ही ते मॅप केलं गेलं पाहिजे. हे मॅपिंग करताना काही डाऊट्स, काही शंका असतील तर तुम्ही नक्की संपर्क करू शकताय. स्टे इन्व्हेस्टेड.